नितेश राणेंनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलंय। केरळ म्हणजे पाकिस्तान आहे, त्यामुळेच प्रियंका गांधी केरळमधून निवडून येतात असं विधान मंत्री नितेश राणेंनी केलंय। तर सर्व अतिरेकी प्रियंका गांधींना मतदान करत असल्याचं वक्तव्यही राणेंनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। हजारांच्या हिंदू भगिनींनी त्यांच्या भगिनींचं आयुष्य तरी वाचवलंय, ते पण केरळ सारख्या राज्यामध्ये। अहो ते मिनी पाकिस्तानच आहे केरळ, म्हणूनच तो राहुल गांधी तिथे निवडून आता त्यांची बहीण निवडून येते ना, सगळे अतिरेकीच त्याला मतदान करतात। खरंच आहे, विचारा, ते काय अतिरेकींना धरूनच ते लोक खासदार झालेले आहेत। आणि याविषयी अधिक बोलूया। आपल्याबरोबर सध्या अतुल लोंढे फोन लाईन वरून आहेत। अतुलजी, नितेश राणेंचं वक्तव्य आपण ऐकलं असेलच, काय म्हणाल आपण या वक्तव्यावर? फालतू वक्तव्य करण्याचा, फालतू व्यक्तीवर बोलायला बरोबर वाटत नाही, पण आता ते मंत्री आहेत, संविधानाची शपथ घेतली आहे आणि ते देशाच्या एका राज्याला जर पाकिस्तानचा भाग म्हणत असेल तर त्यांना मंत्रिपदावर आणण्याचा काहीही अधिकार नाही। देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला देशाच्या एकात्मताशी संबंध असेल, तुम्हाला देशाच्या संविधानाशी संबंध असेल तर तुम्ही आता त्यांची हकालपट्टी मंत्रिमंडळातनं केली पाहिजे। हे काय सांगता तो राणे, दाराच्या बाहेर 10 तास बसणारे लोक आहे गांधी कुटुंबाच्या एका पदासाठी, म्हणजे आताही हे पदासाठीच करतात आहे सगळं हे। पण आपल्या देशाचा एक भाग केरळ, आपल्या देशाचं एक राज्य केवळ आपण निवडून येत नाही तिथून म्हणून त्याला पाकिस्तान सोबत जोडायचं, याच्यापेक्षा मोठी बेशर्मी काय राहू शकते? झोपले आहे का देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी झोपले आहे का, की त्यांनाही मान्य आहे ही गोष्ट? इतक्या खालच्या स्तरावर जाऊन सकाळपासून बोलायला सुरू करतात, सकाळपासून धर्मांधता दाखवणं सुरू करतात। किती चाटायचं हो मंत्रिपदासाठी? ज्या घराण्याने या देशासाठी बलिदान दिलेले आहे, ज्या घराण्यांनी या देशासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केलेलं, आपली संपत्ती सुद्धा दान केलेली आहे, त्यांना हे लोक सांगणार का हो, ज्यांच्यावर बीजेपीने आरोप केले, किरीट सोमय्या यांनी आरोप केले, ज्यांच्यावर एन्क्वायऱ्या लावल्या, मंत्रिपदासाठी पदरात पाडून घेण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्य केली जातात, त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी अतुल लोंढेंनी केलेली आहे। अतुल लोंढेजी, धन्यवाद आपण एबीपी माझाला दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।